हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे व या ठिकाणी वाडा खोडकणा गाव आहे व अशा या रस्त्याने आपणाला आपल्या गडाकडे जायचं आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपल्या गडच्या पाठीमागच्या बाजूला गड आहे। गावातून थोडे वर आल्यानंतर येथे वन खात्यामार्फत येथे एक बसण्याची सोय केलेली आहे। हा एक असा ओढा आपणाला पार करायचा आहे। पावसाच्या दिवसामध्ये खूप पाणी खळखळ वाहत असते या ठिकाणावरून। वन खात्यामार्फत अशी बसण्याची व माहितीचे फलक देण्यात आलेले। रस्ता व्यवस्थित आहे हे पाहू शकतो। आता आपण जंगलातनं जात आहे। थंडीचे दिवस व सकाळच्या सत्रात आपण हा ट्रेक करत आहे, त्यामुळे एवढं पण ऊन जाणवत नाहीये। गावातून 10 मिनिटं आल्यानंतर पुढे असा आपणाला पायरी मार्ग किंवा या मार्ग आहे व आपण आता व्यवस्थित ट्रेकवर आहे। दीड तासाचा आपला ट्रेक आहे। खोडकणा गाव हे तालुका जिल्हा पालघरमध्ये आहे। खोडकणा गावातून गावाच्या बाहेर रस्ता व्यवस्थित प्रॉपर आहे व वन खात्यामार्फत सुद्धा ठिकठिकाणी जंगलात असणाऱ्या प्राण्यांची माहिती बोर्ड लावून दाखवण्यात आलेली आहे। आता गावातून एक 20 मिनिटाची चाल करून आल्यानंतर येथे आपल्याला आता थंडगार झाडीतनं आता आपण जाणार आहे। खूपच मस्त आहे। थोडीशी असा आहे हा आशेरीगड। वन खात्यामार्फत खूपच सुंदर अशी बसण्याची सोय करण्यात आलेली आहे। पुढे आल्यानंतर हा आपणाला चौतरा पाहायला भेटत आहे। या ठिकाणावरून गडाचे विहंगम दृश्य आपणाला पाहायला भेटत आहे। पूर्ण असा व्यवस्थित पसारा या बाजूने जाऊन आपल्याला वरती चढायचं आहे। जर आपण हायवेच्या बाजूने आलो तर खूपच एक अवघड असा आपल्याला गड वाटतो, परंतु खोडकणा गावात आल्यानंतर व्यवस्थित पायवाट आहे, त्यामुळे
पूर्ण ट्रेक व्यवस्थित होऊन जातो. 1.5 तास लागतो गावातून पोहोचण्यासाठी गडावर. प्रॉपर आहे तरीसुद्धा या ठिकाणी आशेरी गडाकडे जाणारा मार्ग असा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे. अर्धा तास झाला आपण चालू केलेला ट्रेक. थोडा खडा चढ आहे. तांदूळवाडी आपण काल तांदूळवाडीचा किल्ला केला त्याप्रमाणेच अशी खडी चढाई आहे. पाहू शकतो दगडांची खडी चढाई, त्यामुळे थोडासा त्रास जाणवत आहे. गडावर येताना सावध यावे. या ठिकाणी पाहू शकतो अशी सापाची कात पाहायला भेटत आहे. आपण आता जो शिड्यांचा मार्ग जो आहे त्या ठिकाणी पोचून जाऊ 10 ते 15 मिनिटात. तिथून पुढं शिड्या चढून टॉपला जाऊ. 1.5 तास लागतो गावातून, खोडकाना गावातून गडावर पोहोचण्यासाठी 1.5 तासची वेळ लागते. तांदूळवाडीचा किल्ला आणि हा याच्यात ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या सेम आहेत, परंतु आपल्या गडाला गावातून बराचसा भाग सपाटीने चालायचा आहे. परंतु या गडावर तांदूळवाडीला तसं नाही. गावातून 5 मिनिटानंतर आपणाला खडा चढ चालू होतो. पास्थळमध्ये आपण मुक्काम केला होता. पास्थळ बोईसर त्या ठिकाणावरून साधारण 22.5 किलोमीटर अंतरावर गड आहे. बोईसरवरून चिल्लार फाटा व चिल्लार फाट्यावरून अहमदाबाद रोडला खोडकाना हे गाव आहे. हवेवरून सहज नजरेस पडतो आपला गड. खोडकाना गावाच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर 1.5 तासाची चाल करावी लागते. बराचसा भाग आपला झाडीतून जातो, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो. परंतु सकाळी जर लवकर ट्रेक केला तर अडचण येणार नाही. आता साधारण 11 वाजत आलेले आहेत. थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा त्रास जाणवत आहे. पोचून गेलेलो आहे आपण आता जवळपास खिंडीमध्ये. आता आपणाला जो पायऱ्यांचा थरार आहे तो अनुभव घ्यायचा आहे. प्रथम एक आपणाला वाघाचे शिल्प जे आहे ते लागणार आहे व त्यानंतर आपणाला गडावर चढताना पायऱ्या, कोट ऑफ आर्म्स व बाकी अवशेष. 1 तासामध्ये आपण गडाच्या या मधील खिंडीमध्ये पोहोचलेलो आहे. वर पाहू शकतो अशा मार्गाने आपल्याला जायचं आहे. मध्ये शिड्याचा मार्ग आहे तो पार करून गडावर पोचायचा आहे. गडावर याही बाजूने येण्यासाठी मार्ग आहे. या दुसऱ्या गावातून येणारा मार्ग असा आहे, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा या खिंडीमध्ये आल्यानंतरच आपणाला दोन्ही रस्ते एकत्र मिळतात व या ठिकाणावरून गडावर मार्गक्रमण करायचं आहे. अशा या खड्या मार्गाने आपल्याला थोडं वर जायचं आहे. आता
व त्यानंतर शेड्याच्या मार्गाने गडावर पोचून जाऊ. खडा मार्ग आहे आता. सुंदर नजारा. घनदाट जंगल. अवघड ठिकाणी असं लोखंडी ग्रिल बसवलेलं आपणाला पाहायला भेटत आहेत. पावसाच्या दिवसांमध्ये सरकण्याचे चान्सेस असतात. जय अशा आता या रस्त्यातून बघा खिंडीमध्ये पोचलेला आहे. दोन्ही डोंगराच्या खिंडीमध्ये आलेलो आहे आम्ही आता बऱ्यापैकी वर. आता आपल्याला असा थोडा एक टप्पा पार करायचा आहे. लोखंडी ग्रिलच्या थोडं पुढे आल्यानंतर असं आपणाला उजव्या हाताला हे शिल्प पाहायला भेटत आहे. हे शिल्प या ठिकाणी आहे व चंद्र सूर्य कोरण्यात आलेले आहे व खालच्या बाजूस पाहिलं आपणाला असे एक या ठिकाणी पाहायला व्यवस्थित भेटत आहे. आता आपण शिल्प हे पाहिलेले आहे व येथून आता आपण गडाच्या वर चढण्यासाठी जाणार आहे, जेथे मेन थरारक पॅच सुरू होणार आहे, जिथं शिड्या आहेत. तर चला पाहूया. चढत असताना असे आपल्याला कोरीव दगड ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत. पायरी मार्ग त्या काळचा व पुन्हा एक आपल्याला शिड्याचा पॅच चढायचा आहे. शिल्प पाहून पुढे आल्यानंतर असं आपल्याला एक माणूस आत जाईल एवढं या ठिकाणी असे भुयार पाहायला भेटत आहे. छोटी ठिकाणी भुयार आहे. आपण येताना जाऊ. देवा आता किल्ल्याचा जो मेन थरार आहे तो पाहण्यासाठी किल्ल्याचं मेन अट्रॅक्शन आपण बोलू शकतो त्याला, ते पाहण्यासाठी आपण आता पोहोचत आहे. हे पहा, इथून जायचे आहे आपल्याला आता. आता आपण थरारक अनुभव घेणार आहे, तर चला जाऊया. पूर्वी येथे खूप सुंदर असा पूर्वी येथे खूप सुंदर पायऱ्या होत्या, पण ते इंग्रजांनी नष्ट करून टाकल्या व आता हे नवीन पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. मागच्या वेळेस पावसाळ्यात खूपच पर्यटक येथे या किल्ल्यावर भेट देण्यासाठी येत होते. एके दिवशी तर असं झाले की या किल्ल्यावर 2000 पर्यटक आले, त्यामुळे गावकऱ्यांना किल्ला बंद करावा लागला.
थोडं वर आल्यानंतर आपल्याला या साईडला तटबंदी किंवा बुरुज पाहू शकतो. पूर्वी या रेलिंगच्या जागी अशा पायऱ्या होत्या. पायरी मार्ग वर चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पोर्तुगीज कोट ऑफ आर्म्स सिम्बॉल असे पाहायला भेटत आहे. वरती आल्यानंतर येथे आपल्याला एक कोट ऑफ आर्म्स दिसून येते. पोर्तुगीज सिम्बॉल कोट ऑफ आर्म्स पाहून आता आपण वर जाऊया. कोट ऑफ आर्मच्या डाव्या हाताला आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. असं पाहू शकतो पाण्याचं टाकं, एवढं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. अशा पायरी मार्गाने आपण आता वर जात आहेत. पायऱ्या छोट्या आहेत त्याच्यामुळे चढताना आपली दमछाक होत नाही. व्यवस्थित पायरी मार्ग आहे. पायऱ्या चढून आल्यानंतर येथे महादरवाजा पाहण्यासाठी भेटत आहे आपल्याला. व महादरवाजा आता अस्तित्वात नाही, पूर्ण ढासळलेला आहे. जरा पाहू शकतो, खूपच सुंदर असेल त्यावेळेस हा महादरवाजा. व डाव्या आपण या साईडला तर आपल्याला अशी ही तटबंदी पाहायला भेटत आहे व खालील बाजूसुद्धा तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहेत. परंतु ही तीव्र उतारावर आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाणार नाही. पाहू शकतो महादरवाज्यात पाणी न जाऊ व पाणी गेलं तरी शुद्ध जावे किंवा खाली जे टाका आहे तिथपर्यंत जाण्यासाठी गाळ अडकण्यासाठी येते एक सोय. महादरवाज्यातून वर आल्यानंतर या ठिकाणी पाणी जे येते वरून वाहत येते ते असे जाण्यासाठी व्यवस्थित असा हा लांबपर्यंत बाहेर आउटलेट बोलू शकतो आपण काढलेला आहे. व आता हे पाहून आपण मुख्य बालेकिल्ला किंवा गडाच्या वरच्या भागात जाणार आहेत. हे पाहू शकतो, सुंदर पायऱ्या आहेत. पायरी मार्गावरून जाताना पाहू शकतोय कातळात कोरलेले पायऱ्या आहेत. प्रथम आपण जी गुहा आहे, मुख्य गुहा किंवा गावकऱ्यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहे व ते पाहून गडावरचे इतर अवशेष वास्तू पाहणार आहे. गड पाहण्यासाठी आपल्याला 1 तास पुरेसा होऊन जातो. समोरचे डोंगर पाहिले, खूपच भयानक रुद्र रूप पाहायला भेटत आहे. पालघर जिल्ह्यातील जे किल्ले आहेत ते आपण जसं समजतो त्या श्रेणीतले नाहीत. खूप अवघड नाही, परंतु खडी चाल सर्व किल्ल्यांना आहे. त्यामुळे नियोजन करूनच हे गडकोट पाहण्यासाठी यावे. वर आल्यानंतर खालील बाजूस पाण्याचे टाके व छप्पर टाके आहे ते पाहू. समोरच्या बाजूस आहे त्या तिथं आहे.
आपण थोडे बोरं खाऊया. रानमेवा, मस्त रानमेवा खाऊ आपण आता. या ठिकाणी आत्ताची भर यायला लागलेला आहे. बोरांचा सीझन चालू होत आहे नुकताच. एक पाण्याचा टाका आहे, परंतु खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला तलाव आहे बहुतेक. गाळ सरळ जायचं आहे आपल्याला. या बाजूला असं झाडी झुडूप पाहायला भेटत आहे. आपणाला वाड्याची चौतरी पाहायला भेटत आहे. गवत झाडी खूपच आहे. खूप मोठ्या प्रमाणात गडावर झाडी पाहायला भेटत आहे. वाड्याचा चौतारा कचरा कोण केलेली आहे. समाधी असावी या ठिकाणी. गडाचा सर्वोच्च भाग किंवा बालेकिल्ला भाग आहे, तो पाहण्यासाठी आपण आता चाललो आहे. असे आपल्याला खालच्या बाजूस पाण्याच्या टाक्यांचा संच पाहायला भेटत आहे. तोही पाहणार आहे आपण. समोरच्या बाजूस पाहू शकतोय. आलो आपण आता गडाचा सर्वोच्च भाग किंवा जे गुहा आहे त्या गुहेच्या जवळ पोचत आहे. खालच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्यांचा संच आहे. आता आपण पाण्याची टाकी पाहण्यासाठी जाऊया. आठ पाण्याची टाक्यांचा इथं संच आहे. गडावर आल्यानंतर आपण त्या बाजूने गडावर आलेलो आहे व असंच येऊन या ठिकाणी पाण्याची आपणाला टाकी पाहायला भेटत आहेत. पिण्याचे पाणी या टाक्यामध्ये आहे व यास उतरण्यासाठी पायरी मार्ग सुद्धा आहे. छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत. पाणी या दोन टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही. खांब आहे त्याला, तेही पाहू आपण. प्रथम जे पिण्याचं जे पाण्याचं मुख्य टाका आहे ते पाहून घेऊ. हे पाहू शकतो. हे पाणी जे आहे या टाक्यातील हे देव टाकं म्हणून आहे नाव याचे. व हे टाकं आपण पाणी पिऊ शकतो. खूप मोठं आहे टाकं हे. या पाण्यातील पाणी पिऊ शकतो आपण. प्रत्येक टाक्याचं एक खास वैशिष्ट्य असते व जसे की या टाक्याचं आहे. पाहू शकतो बाजूलाच देवकुंड, पिण्यायोग्य पाणी जे खालून जॉईंट आहे, मध्ये एकच दरार आहे व हे घाण आणि ते स्वच्छ. ते देव टाकं, पिण्यायोग्य पाणी, हे दोन खांब आहेत. या बाजूला हे कसं हे तिसरं पाण्याचं टाकं. व अजून आपल्याला पुढच्या बाजूस आहेत का पाहू.
थोडं पुढं आल्यानंतर आपणाला हे एक मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. आत्तापर्यंत आपण एकूण 4 पाण्याची टाकी पाहिलेली आहेत. असं त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे. पाहू शकतो आपण, जाता येत नाही त्या ठिकाणी. 4 पाण्याच्या टाक्यांचा संच पाहून झाल्यानंतर थोडे पुढे आल्यानंतर आपणाला हे पाहू शकतो, हे पाण्याचं टाकं. असं अजून एक पाण्याचं टाकं आहे. हे या ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नाही, परंतु हा परिसर पण पाठीमागच्या बाजूला एकदम गडाच्या या अंतिम भागात आलेला आहे. बारडगड एक आहे अपरिचित गड, तो आपण आता या ठिकाणावरून जवळ आहे, परंतु सध्या नाही करणार तो. हे पाहू शकतो, मुंबई अहमदाबाद हायवे पाहायला भेटत आहे. अशी तटबंदीचा भाग किंवा काही पाहायला भेटत आहे या अशा अंतिम टप्प्यात. खाली बाजूस पाहिलं तर खूप मोठे तारे आहेत. पुन्हा आता वरती जाऊ, टाकं पाहून सर्व टाकी पाहून आता अजून एक जे वरच्या बाजूस टाका आहे ते पाहू, व जी मेन गोवा आहे ती पाहण्यासाठी जाऊ आपण. हे असं टाका आहे. पिण्यायोग्य नाही पाणी. आपण आता पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर या ठिकाणी हा एक ग्रुप आलेला आहे व हा ग्रुप या ठिकाणी आज राहणार आहे व उद्या संध्याकाळी उतरणार आहे. या ना, आम्ही दरवर्षी येतात 20-21ला. 20-21 जानेवारीला तर मुक्काम करता तुम्ही. करतात पूर्ण गड व्यवस्थित सर्व पाहता. हा. ओके चालते असंच. दरवर्षी येतात. हां, असेच शिवकार्य करत जा. त्याच्यामुळे आपल्या इतर मावळ्यांना सुद्धा या ठिकाणी येण्याची एक किंवा गड पाहण्याची एक आवड निर्माण होईल व असेच आपण या पालघर जिल्ह्यातील किंवा आजूबाजूचे गड पाहावे हीच एक आपणाला विनंती. धन्यवाद. व हे सर्व मित्रमंडळी जवळपास 12 जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. सुंदर हे पाहू शकतो, सर्व मित्रमंडळी या ठिकाणी असे आलेले आहेत. आता सध्या मोबाईलच्या काळात सगळे मोबाईलमध्येच व्यस्त असतात व हे काका त्यांच्या बर्थडे वाढदिवसाला पण या किल्ल्यावर येतात. तर काका तुम्ही काय माहिती सांगू शकताल तर सांगा. तरुण पिढीने किंवा तरुण मुलांनी, लहान मुलांनी वगैरे सर्वांनी आपण असेच गडफेरी करण्यासाठी यावे हीच एक विनंती. खूपच सुंदर पाहू शकतो व आमच्यासाठी खास पुलाव बनवून दिलेला आहे. खूप आभारी आहे. असा पाहू शकतो पुलाव बनवलेला आहे खूप. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस पूर्ण व उद्या संध्याकाळी गडफेरी करून घरी जाणार आहेत. डहाणू तालुक्यातील आपल्या मित्रमंडळींचा निरोप घेऊन आपण जे गडावर मुख्य मंदिर आहे किंवा गुहेचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी जात आहोत. लेणीकड गुहेकड जाताना येते वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येतात. पाहू शकतो आपण गुहेतील गडदेवता या ठिकाणी पाहू शकतोय. आतील बाजू सुद्धा जाऊ आपण. गुहेमध्ये मंदिर आहे आश्चर्यगडाच्या टॉपला.
गडाच्या बाहेर सूर्याचं आपणाला पाहायला भेटत आहे. कुत्र्यांना थोडं खायला आपण दिलेले आहे व ही पाहू शकतो गडावर असणारी गुहा व सहा परिसर. शेवटच्या अंतिम भागातील या गुहेच्या बाजूला आपणाला 3 तोफा व्यवस्थित पाहायला भेटत आहेत व गडा अशा ठेवण्यात आलेले आहेत व्यवस्थित अशा आत. गाड्यांवर व्यवस्थित अशा ठेवण्यात आलेले आहेत. आश्चर्यगड देवस्थान असं बोर्ड लिहिलेलं आहे. या गुहा मंदिराच्या वरच्या बाजूस आल्यानंतर आपणाला तलाव पाहायला भेटणार आहेत. ते पाहणार आहोत आपण. अशा रस्त्यांवर तलाव पाहत पाहत असा पसारा तो बालेकिल्ला आहे. आपण जाताना करू. प्रथम जे तलाव आहेत व इतर अवशेष पाहायला जाऊ. बराच मोठा किल्ला आहे. असा एक तलाव आहे. हा तलाव पाहून पुढच्या तलावाकडे जाऊ आपण. दुसरा तलाव हा पाहू शकतो. कोरडा तलाव आहे. व गडावर जो मुख्य तलाव आहे पाण्याचा तो पाहण्यासाठी आपण आता येत आहोत. हा आहे गडावरचा मुख्य तलाव. चला पाहू. तोही पाहू शकते. मुख्य तलाव मोठा आहे. त्या ठिकाणी खाली उतरण्यास पायऱ्या सुद्धा आहेत. वरून पाणी झिरपत आलेले वरच्या तलावाचे तेही पाहू शकतोय. आता हा मुख्य तलाव पाहिलेला आहे व याच्या वरच्या बाजूस अजून एक तलाव आहे. तो आता जाऊन पाहू आपण. या बाजूला काय आहे का पाहू. या बाजूला नाही. असंच आपण आता या तलावाच्या बाजूने पाहत पाहत शेवटच्या कोपऱ्यात येऊ. वरच्या बाजूस एक तलाव आहे. वनस्पती देवस्थान माकड आहे तिथे. सावध. हा एक तलाव आहे.
सुद्धा खूप मोठा आहे. तिसरा तलाव पाहिलेला आहे आतापर्यंत. तीन तलाव झाले आपले आतापर्यंत पाहू. याच्यातील बेडूक पाण्यामध्ये जात आहेत. हे झाड लावलेलं आहे व्यवस्थित. वा वा सुंदर. ही रचना पाहू शकतो या ठिकाणी. कशाची आहे अशी ही रचना पाहू शकतोय. जाऊन ह्याचे अवशेष आहेत या ठिकाणी. खाली वनदेवता मंदिर आहे तेही पाहू. झाडीमध्ये खालच्या बाजूस, परंतु ते सापडले नाही आपल्याला. तिथं बोर्ड लिहिलेला आहे तरी आपण शोधण्याचा प्रयत्न करू. झाडीमध्ये बोर्ड समोर लिहिलेला आहे तिथे पण पाहू. हे पाहू शकतो नागफणी देवस्थान असं लिहिलेलं आहे, परंतु इथे कुठंच आपणाला सापडलेलं नाही. नागफणी देवस्थानपाशी आपण आलेलो आहे. अवशेष नाही दिसत या बाजूला. असे पाण्याचा टाका आहे परंतु ते बुजले. पाहू शकतो या ठिकाणी असं एक पाण्याचा टाका आहे बुजलेल्या अवस्थेत. गडाचे अजून एक गडाचे बोलू शकतो मुख्य आकर्षण जे आहे तो शेवटच्या बाजूस व्ह्यू पॉईंट आहे. तो आपण जाणार आहे पाहण्यासाठी. समोरच्या बाजूस तो व्ह्यू पॉईंट आहे शेवटचा. त्या ठिकाणी आपण आता जाऊ. अवशेष पाहून घेऊ त्या बाजूचे. खाली मुंबई अहमदाबाद हायवे विहंगम नजारा आम्ही त्याच्यात आहे. छोटे मोठे खूप मोठ्या प्रमाणात तलाव आहेत. गडाचा विस्तार प्रचंड आहे. अंतिम टप्प्यातील भाग असा आहे. समोरचे डोंगर पाहिले तर खूप मोठे मोठे आहेत. हायवे व्यवस्थित पाहायला भेटत आहे या ठिकाणावर. हा आपण आता शेवटचा भाग पाहून या खालच्या बाजू जरा या ठिकाणी थोडी तटबंदी आहे ती पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघू.
व बालेकिल्ल्याचा जो भाग राहिलेला आहे तो एक पाहणार आहे आपण. ही अशी थोडी इथे तटबंदी पाहायला भेटत आहे. लॉक सिस्टीम आहे. समोर पाहू शकतो तिथे तटबंदी आहे व ही तटबंदीची रचना सुद्धा तशीच आहे जशी आपल्याला तांदूळवाडी या किल्ल्यावर पाहण्यासाठी भेटते. म्हणजे 2 दगडावर एक दुसरा तिसरा दगड ठेवून तसं रचलेलं आहे. त्यामुळे दगड एकामेकामध्ये बंद राहतात. आता हे सगळं पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. फक्त आता जाताना बालेकिल्ल्याचा भाग पाहूया. आता हे गुहा मंदिर पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. बालेकिल्ल्याचा भाग थोडक्यात पाहून येऊ. ह्या अशा बाजूला पुढे बहुतेक हे कोरलेले आहे. कशासाठी ते समजत नाही. आणि होल सुद्धा आहेत मध्ये मध्ये. पूर्ण हा भाग तसा केलेला आहे. बघू शकतो असं पाणी जाण्यासाठी सोय केलेली आहे. जागोजागी खळगी सुद्धा पाहायला. गुहा मंदिर पाहण्यासाठी जात असताना बालेकिल्ल्याचा भाग आहे व ते आता बालेकिल्ल्यामध्ये आपण जाऊन पाहून येऊ. अशा या मार्गाने 2 मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचून जातो आपण. जवळच आहे. बालेकिल्ल्याचा भाग बालेकिल्ला सदर पाहू शकतो. जबरदस्त अप्रतिम असे पाहायला भेटत आहे. राज सदर हा बालेकिल्ल्याचा भाग. पाठीमागील बाजूसुद्धा अवशेष आहेत तेही पाहू. पूर्ण आपण बालेकिल्ला व्यवस्थित पाहून घेऊ. सदरेच्या पाठीमागील भागात आपण पाहायला जात आहे. सदर पाहून झाल्यानंतर पाठीमागील बाजूस काय काय वास्तू आहेत ते पाहू. वाड्याच्या ज्योतीचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला भेटत आहेत. असं आपणाला शेवटचा भाग आहे असा. त्या बाजूला जाऊन पाहू. मी बघतोय त्या काळचे खापर वगैरे असे भरपूर प्रमाणात येते पाहायला भेटत आहेत. त्या बांधकामातले खापर येते याच्या बालेकिल्ल्यामध्ये.
असं पाडा अजून ते पाहू शकतो नक्षीकाम केलेले. किल्ल्याच्या पाठीमागचा भाग असा पूर्ण बालेकिल्ल्याचा भाग व त्याच्या आजूबाजूचा भाग पाहायला भेटत आहे. मोठ्या प्रमाणात हे खापराचे अवशेष या ठिकाणी आहेत. आत्ता याचं संवर्धन सुद्धा चालू आहे. त्याच्यामध्ये सापडलेले आहे ते बघू शकतो. असं सदरचा भाग बालेकिल्ल्याच्या भागातून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. चांगला आहे बालेकिल्ला सुद्धा. आता आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे व आता परतीच्या प्रवासाला निघूया. आशेरीगड हा माझा 438 438 नंबर किल्ला आहे व आशेरीगड खूपच अद्भुत आहे, खूपच चांगला आहे. परिसर पण खूप जास्त आहे आणि मला पहिल्यांदाच किल्ला बघितला मी, जिथे असं सिंहासन, दगडी सिंहासन आहे व मुकुट आहे राजाचं दगडात बनवलेलं. कोट ऑफ आर्म्स होतं ते पहिल्यांदाच बघतोय मी, तर खूपच चांगला आहे. मी विनंती करतो की तुम्ही पण या किल्ल्यावर या. एक मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. आपण सुंदर या छप्पर टाका बोलतात त्याला. व त्याच्या पुढच्या बाजूस आल्यानंतर अशी हे एक पाण्याचं टाकं आहे व अजून एक पाण्याचं टाकं पाहू शकतो. अशी 3 पाण्याची टाकी आहेत आणि तसेच समोरच्या बाजूस हे मोठं पाण्याचं टाकं असं पाहायला भेटत आहे. अजून पुढं जाऊन पाहू काही भेटतंय का पाहायला. वरच्या बाजूस एक आहे. एक पाण्याचं टाकं, पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह. हे आता 5 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे या ठिकाणी. तो पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू. हे टाकं अजून पुढं बघू, वाट आहे काय पाहायला भेटत आहे का पाहू व परतीच्या मार्गाला निघू आपण. वाट आहे म्हणजे काहीतरी असणार 100%. याच्या टाक्यांच्या पुढील बाजूस काही नाही, आला नाही तरी चालेल. व आपण आता गडफेरी खऱ्या अर्थाने आपली आता पूर्ण झालेली आहे. पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तसेच वरच्या बाजूस सुद्धा पाण्याची टाकी आहेत. गडाच्या गुहेच्या पाठीमागील बाजूस तलाव आहेत. पाण्याची सोय खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे गडावर. हे एक पाण्याचं टाकं पाहून आपण आता पुढच्या पाण्याच्या टाक्यापाशी जाऊ. पाहू शकतो हे असं बाजूस हे असं अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. पाणी भरपूर आहे याच्यात सुद्धा. पाण्याचं टाकं
पाण्याचं अजून एक पाण्याचं टाका असं पाहायला भेटत आहे. ही बरेच मोठं पाण्याचं खोल टाका आहे. या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. हे पाहू शकतो पाण्याच्या टाक्याची सिरीजची बहुतेक इथं हे असं पाण्याचं टाका आहे. हे आता पाण्याचं टाकं पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे व याच्या पुढच्या बाजूस अजून एक छोटं पाण्याचं टाकं, पुढच्या बाजूस एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. पण आता हे अजून एक असं पाण्याचं टाकं. पाणी पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सांगता येत नाही किती असेल ते. ज्यावेळेस आपण गडमाथ्यावर येतो समोरच्या बाजूस तिथे आपला ओटॉप आर्म्स जे राजचिन्ह आहे त्याच्या उजव्या बाजूच्या डोंगराने उजव्या बाजूच्या धाराने आपण हे पाहू शकतो. इथून आपण वर चढतो. या ठिकाणावरून वर चढत जात असतो गडावर, परंतु त्याच्या अगोदर ह्या अशा रस्त्याने आपण आलो तर या अशा डोंगरधारेला आपणाला पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी आहेत. हे पाहू शकतो पाणी जाण्याची सोय केलेली आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. चांगली सोय केलेली आहे. मुख्य गडावर आता पुन्हा आपण पोचलेलो आहे. परतीच्या मार्गाला लागू आपण अशा पायरी मार्गाने आपण आता उतरत आहोत. हे पोर्तुगीज राजचिन्ह त्या ठिकाणी आता पोचत आहे आपण. पोर्तुगीज राजचिन्ह पाहून आपण आता गडमाथा उतरण्यास सुरुवात करत आहोत. तर चला, झालेला आहे पूर्ण किल्ला आपला पाहून. अशा पायऱ्या खाली उतरत यायचे आपणाला आता. चांगला अनुभव आहे. फक्त आता उतरताना सावधगिरी बाळगायची आहे. या पायऱ्या बसवल्या आहेत त्यामुळे गडावर जाण्यासाठी आपल्याला जास्त अडचण होत नाही, तकलीफ होत नाही. फक्त गडावर हाच एक अवघड टप्पा आहे, बाकी सर्व सोपं मार्ग आहे. हा एक टप्पा आता आलो पाहू शकतो. असा सुंदर सुरेख सकाळी 10 वाजता आपण ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे वाजलेले आहेत 2:30-5. आपण आता पूर्ण गड पाहून गाडीपाशी पोहोचलेलो आहे. पूर्ण गड पाहून आपण खाली उतरून आपल्या गाडीपाशी पोहोचत आहे. गड पाहून पूर्ण आपण परतीच्या प्रवासाला आता निघालेलो आहे व यापुढचा आपण गड पाहणार आहे. असा गड पाहणार आहोत आपण